नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? मजेतच असायला हवे. होळीच्या ना तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज ना होळीचा व्लॉग जरा मी लवकरच सुरू केलाय, कारण मनस्वी झोपलेली आहे आणि तोपर्यंत लवकर उठून मी इथं थोडीफार काही तयारी केलेली आहे. कारण ती उठल्याच्या नंतर ना खूप जास्त गोंधळ होतो आणि आज नेमकं सोमवार पण आलाय, तर मग मंदिरात जाणं आणि घरचे कामं करणं खूप जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये. म्हणून ती झोपली तर म्हणलं चला आता थोडीफार तयारी आपण करून घेऊ. आणि मग पुरणपोळीचा तर तसं काही प्लॅनही नव्हता, पण म्हणलं चला आता वर्षातून एकदाच होळी येते ना, तर करून घेऊया आपण पण पुरणपोळीचा स्वयंपाक. देवाला नैवेद्य वगैरे होतो आणि आपणही मग त्या निमित्तानं थोडीफार खातो. तर मंदिरात जायचंय, अजून खूप तयारी बाकी आहे. तर चला मग स्वयंपाक वगैरे करते आणि नंतरचे अपडेट्स तर मग देतच राहते तो. आणि मी ना मंदिरातून वापस घरी कुठे येते नाही तोपर्यंत ना मनस्वीची अशी हालचाल सुरू झाली होती आणि मी तिला थापटवत होते. म्हणलं आता झोपण ही परत, पण कसलं काय ते पाहून मला उलटा हसत होती पाहून, की सांगत होते मला झोप नाही आली मम्मा. मग म्हटलं जाऊ दे आता. उठवल्याच्या नंतर मग तिला आंघोळ वगैरे घातली आणि तिची छान तयारी केली आणि म्हणलं आता थोडंसं नेल पेंट लावून घेते. पिल्लू छान का थांब, असा पाय कर. थांब ना, हे पाय लावून घेऊ दे ना बाबू. हातात घेतल्यावर सांगत असते कुठे असते. त्यानंतर ना किचनमध्ये येऊन ना स्वतःसाठी म्हणलं की चहा करून घेऊया. तसं तर एकदा चहा सकाळी माझा झालेलाच आहे, पण म्हणलं चला सोमवार आहे, उपवास आहे, तर एकदा ठेवूनच घेऊ आपल्यासाठी चहा. मग इथं चहा वगैरे ठेवायला घेतला मी आणि चहा घेतला की ना भूक लागत नाही. मेन गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये ना अशी एनर्जी येते, म्हणजे कामच असे माझे पटापट होऊन जातात चहा घेतला की. तर म्हणलं चला मग घेऊन घेऊ चहा. खरं तर चहा सोडायचा खूप प्रयत्न करते, पण चहा काही सुटत नाही. आणि तुमच्यापैकी असं कोण कोण आहे माझ्यासारखं की जे प्रयत्न करतायत चहा सोडण्याचा, पण चहा काही सुटत नाही. आणि चहा पिल्याच्या नंतर मला असं गिल्ट येतो की अरे यार, आपण का चहा पिलोत, नव्हता प्यायला पाहिजे. खरं तर चहाचे खूप जास्त गैरफायदे ऐकून ना असं वाटायला लागले की आता आपण चहा सोडायलाच पाहिजे. पण लवकरच मी प्रयत्न करेन की चहा माझा सुटला पाहिजे. आणि तसंही माझ्याकडे एक ऑप्शन आहे, म्हणजेच की गुळाचा चहा. मी गुळाचा चहा पिऊ शकते, पण साखरेच्या चहाची सवय लागली ना तर गुळाचा चहा फाटतो माझ्याकडून आणि व्यवस्थित बनत नाही. मग टेस्ट पण त्याची जरा अशी वेगळीच येते, तर मग तो प्यावासा नाही वाटत. म्हणून मी साखरेचा चहा बनवत असते आणि होता होईन तर आता मी चहा खरंच आता बंदच करणार आहे. आणि आता सध्याही मी घेते ना तर एक पूर्ण कप घेत नसते, म्हणजेच अर्धाच कप घेत असते. आणि तितकाच पहिले मी 1 कप घ्यायचे आणि आता अर्धाच कप घेते. त्यानंतर इथं मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे शिजण्यासाठी. आणि पुरणाची पोळी अहो जास्त खात नाहीत आणि मनस्वी पण खात नाही, म्हणून मी इथे 1च वाटी घेतलेली आहे डाळ शिजण्यासाठी. म्हणजेच थोडं पुरण झालं पाहिजे आणि तितकं संपलं गेलं पाहिजे, वाया नाही गेलं पाहिजे, म्हणून 1 वाटी घेतलेली आहे. आणि तितकंच धुवून मी आता शिजायला टाकणार आहे. इथं माझा कुकर लावून झालेला आहे आता आणि चहासुद्धा माझा बनवून तयार आहे. आणि चहा मग घेतला आणि चहा घेतल्यावरती ना मला एक छान अशी गमतीशीर गोष्ट आठवली आज. ती म्हणजे की लहानपणीची. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आई ते जेव्हा स्वयंपाक करायचे ना तर जेवायला म्हणजे लवकर देत नव्हते नैवेद्य होईपर्यंत आणि सांगायचे की देवाचं हे उष्ट करू नये, असं नाही तसं नाही. आणि फार असं आठवून ना हसायला येत होतं मला. त्यानंतर इथं चुलीमध्ये कांदे भाजायला टाकते मी, कारण चुलीमध्ये इतके छान कांदे भाजतात आणि तसे गॅसवर एवढे व्यवस्थित नाही भाजत. पहिली गोष्ट तर माझा गॅसही वाचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुलीमध्ये चव छान येते कांदे भाजल्याच्या नंतर, म्हणून मी चुलीमध्ये कांदे भाजायला टाकते. आणि तोपर्यंत इथं माझं पुरणसुद्धा शिजलेलं आहे. पण मनस्वीचं इतकं मध्ये मध्ये सुरू आहे ना की तिला असं वाटतं मीच स्वयंपाक करू की काय. अयो शांत. परत कर. कसं बाकीचा स्वयंपाक राहिलाय आणि लाईटच गेलेली अचानक. तर म्हणलं चला आपण भज्याची तयारी तर इथं करून ठेवून देऊया आता. मग त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले, हळद वगैरे टाकून घेतली आणि भिजवून ठेवून दिलं असं एका साईडमध्ये. म्हणलं हे लाईट आल्याच्या नंतर मग मी करून घेईन. इतके वेळ लाईट गेलेली होती आणि फायनली आत्ताशी लाईट आलेली आहे आणि म्हणूनच व्लॉग सुद्धा मी थांबवला होता थोड्या वेळ. आता मी इथं पालकची भजी बनवते.
प्रिपरेशन तर मी तशी पहिलेच करून ठेवली होती, लाईट गेलेली तरी पण ब्लॉग काय मला शूट करता आला नाही, अंधार होता म्हणून. आणि तसंही या मागच्या रूममध्ये खूप जास्त अंधार होतो. तर मी आता इथं भजी वगैरे बनवून घेते. इथं भज्याची पण तयारी मी करून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आता आमटी फोडणी देते. आमटीसाठी बेसिक मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत इथं मी. आणि हा जो चुलीमध्ये भाजलेला कांदा आहे हा पण फिरवून घेतलाय. यानं ना भाजी खूप छान होते आणि रंग खूप छान येतो भाजीला असा काळपट. धने पावडर टाकायची. मी अशी बनवलेली टाकत असते, एकदाच अशी बनवून ठेवलेली मी ही धने पावडर. गरम मसाला वगैरे सगळे मसाले टाकायचे. मला जास्त स्पायसी आवडते आमटी म्हणून मी याच्यामध्ये तिखट वगैरे जरा जास्तच टाकलेले आहे. आणि नंतर हे कांद्याचं टाकते आता. इथं बऱ्यापैकी आता माझा ना पूर्ण स्वयंपाक होत आलेला आहे. तर भात वगैरे पण मी करून घेतलेला आहे आणि पोळ्या तर नंतरच मी गरमागरम करेन. तर मनस्वी आता येईनच, मला तिला सुद्धा जेव घालावं लागन, नाहीतर खेळण्याच्या नादात ना तिचं जेवणाकडे सुद्धा लक्ष नसतं. म्हणून आता तिला जेव घालते. तुझ्या हाताने खाते का मम्मा खाऊ घालते? मी खाऊ घालू? मम्मा कुठे आहे? मम्मा इथं तुझ्या समोर आहे, तुला दिसत नाही का मम्मा? दिसत नाही? बघती अशा बघती. ओ यायचं खाली, चल जेवण करायचे ना. ओ चलो चलो खाना खाणे. आता आम्ही भाता खातो. शाळेचं जुजू करायला घे. छान झालंय भाता. आवडला तुला? भाता आवडला. त्यानंतर इथं मी पोळीची तयारी केलेली आहे. पोळी तर मला छान जमत असते नेहमी, पण यावेळेस ना पोळी माझ्याकडून ना पूर्णच फाटते. म्हणजे पुरण बाहेर येते, काय झालंय काही समजत नाही. म्हणजे दळण व्यवस्थित आलेलं नाही की गव्हात काही प्रॉब्लेम आहे, काही समजत नाही. नेहमी पोळ्या खूप छान येतात माझ्या, पण आज फक्त पोळ्या माझ्या फुटतच होत्या. मी पूर्ण प्रयत्न करून पाहिले, म्हणजे कमी पुरण भरूनही पाहिलं आणि थोडंसं कसं हलक्या हातानं लाटूनही पाहिलं, पण पोळीच आज काही माझ्याच्यानं छान जमली नाही. पूर्ण पुरणच बाहेर येत होतं त्याच्यामधून, काय करू काय समजत नव्हतं. पण कशाबशा मी पोळ्या इथं करून घेतलेल्या आहेत. मनस्वीची सुद्धा इतकी लुडबुड सुरू होती ना मध्ये मध्ये. त्यात मध्ये मला मंदिरातही जायचं होतं आणि उशीर झाला होता, म्हणून पटपट मग मी इथं जशा येतील तशा करून घेतल्या पोळ्या. आणि त्यानंतर घरामध्ये इतका सगळा पसारा पडला होता ना भांड्यांचा, अजून मंदिरात जाणं बाकी होतं आणि एवढा सगळा पसारा पाहून ना असं टेन्शन आलं होतं. आणि त्यानंतर मग दिवे भरायला घेतले, तुपाचे दिवे बनवले होते मी. आणि पशुपतीचा आजचा ना माझा 4था उपवास आहे. हे उपवास कसे करायचे, साहित्य काय काय लागतं आणि किती उपवास करावे लागतात याची जर तुम्हाला माहिती हवी असेल डिटेलमध्ये, तर मी याचा एक छान व्हिडिओ बनवेन, लॉंग व्हिडिओ. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला ना नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला असा लॉंग व्हिडिओ एक शेअर करेन तुमच्यासोबत. त्यानंतर इथं मी प्रसाद वगैरे बनवला आणि खूप उशीर झाला होता, म्हणून मी आता इतकं डिटेलमध्ये रेसिपी वगैरे शेअर नाही करत. आणि प्रसाद मी ना शिऱ्याचा बनवला होता. त्यानंतर मंदिरातून आल्याच्या नंतर इथं रांगोळी वगैरे काढायला घेतली. आणि होळीच्या बाजूला ना रांगोळी कशी काढावं तेच समजत नव्हतं. म्हणजे इथं जागाही एक तर मेन गोष्ट म्हणजे प्लेन नव्हती, आणि सारलेल्या ह्याच्यावरती कसं रांगोळी प्लेन बसली. इथं सगळे असे दगड वरती आलेले होते, रांगोळी व्यवस्थित येत नव्हती. पण म्हणलं चला आता जशी येईल ना तशी काढून देऊयात रांगोळी. मग अशी रांगोळी वगैरे काढली आणि त्याच्यामध्ये असे कलर भरले जसे येतील तसे. आणि इकडं ना खूपच वेगळी प्रथा आहे मला असं वाटतंय. म्हणजे अहिल्यानगरमध्ये ना माझी पहिलीच होळी आहे. याच्या अगोदर गावाकडे आमच्या इकडे होळी झाली होती ना तेव्हा वेगळीच झाली होती. म्हणजे इथं असं ते ऊसाचं असतं ना ते असं मध्ये उभा करतात, म्हणजे वेगळीच पद्धती आहे इथं अशी होळी पेटवण्याची. मी पहिल्यांदा असं अनुभवते हे सगळं, आणि म्हणजे छान वाटतंय वेगळं काहीतरी. म्हणजे थोडासा डिस्टन्स झाला तरी पण सगळं काही चेंज होतंय.
माझ्या माहेरी जेव्हा होती ना होळी अशी, तर तिथं पण असं ऊस वगैरे काही मध्ये असं लावत नसतात. म्हणजे 5 गौऱ्या वगैरे आणतात आणि त्या पेटवतात. साईडनी रांगोळी ते काढतात आणि अशीच असती होळी. इकडं असं वेगळं काहीतरी आहे, म्हणजे छान वाटतंय असं पाहायला वेगळं काहीतरी. आणि माझ्या सासरी असं नाही करत इथं, पण इथं हे पहिल्यांदा मी असं काहीतरी पाहते. तर हे असं काही केलं होतं आजीनी त्यांनी, तर मग मी इथं गौऱ्या वगैरे घेतल्या होत्या आणि थोडंसं मग कागद वगैरे घेऊन आम्ही बसलो होतो. आणि ते ऊसाचं वाढ जे आहे ना ते सारखं सारखं खाली पडत होतं, म्हणून बाबांना म्हटलं तुम्ही ना असं पकडूनच उभा राहा त्याला. आमचं जोपर्यंत गौऱ्या वगैरे लावणं होत नाही तोपर्यंत बाबा त्याला पकडूनच उभा होते. आणि तिकडून मनस्वी आली. तिची ना पहिलीच होळी आहे असं म्हणता येईल, कारण मागच्या होळीला ती खूप लहान होती, तिला काही समजत नव्हतं आणि तिला हे सगळं वेगळं काहीतरी दिसत होतं. ती इतकं बारकाईने लक्ष देऊन पाहत होती की नेमकं त्यांचं काय सुरू आहे काय सुरू आहे, विचारत पण होती की मम्मा काय सुरू आहे. माझ्याकडे माईक नसल्यामुळे मला ना व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. तसं तर आम्ही बोललो होतो तिथं, म्हणजे आमचं बोलणं सुरूच होतं, पण इतकं तुम्हाला हळू ऐकू आलं असतं ना माईक नसल्यामुळे, म्हणून मग मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. पण मनस्वीचं बोलणं ऐकून ना तुम्हा सर्वांना खरंच हसायला आलं असतं. तिचं बोलणं इतकं काही काही बोलणं सुरू होतं की मम्मा हे काय आहे ते काय आहे, असं छान काहीतरी बोलत होती ते. आणि मी तिला सांगत होते की हे असं असतं ते तसं असतं, आता आपल्याला होळी पेटवायची. आणि तिचं मध्ये मध्ये सुरू झालं होतं मग हॅपी होली मम्मा हॅपी होली. म्हणलं हो हॅपी होली मग. आणि त्यानंतर मग कागद वगैरे घेऊन बसलो आम्ही आणि होळी काय पेटतच नव्हती लवकर. इकडून तिकडून अशी थोडीशी पेटली, कागद वगैरे टाकले आम्ही त्याच्यावरती. आणि जशी थोडीशी अगोदर पेटली ना त्याच्यावरती गौऱ्या ते टाकल्याच्या नंतर ते मोठ्या मोठ्या गौऱ्या असतात ना त्या गौऱ्या वगैरे लावल्या आम्ही साईडनी. आणि सुरुवातीमध्ये तर असे छान पेट घेतला होता होळीनं, पण नंतर नंतर ना आम्ही जास्त गौऱ्या वगैरे टाकल्या त्याच्यावरती आणि कागद पण टाकले आणि ते सगळं एकावरती एक टाकलं. मग त्याला पेटायला पुरेशी जागाच नाही भेटली. त्यानंतर इतका धूर धूर झाला होता ना, त्याचा पूर्ण धूरच धूर झाला होता, सगळ्या डोळ्यात धूर चालला होता आमच्या. मग इकडून तिकडून असं फूक मारल्या आम्ही जराशा त्याला आणि 1-2 गौऱ्या साईडलाही काढून घेतल्या त्याच्यातून. आणि पाहू शकता तुम्ही किती जास्त धूर झालेला आहे तिथं. मग थोडीशी फूक वगैरे मारून परत आम्ही जो आहे तो असा छान जाळ तयार केला होता होळीचा. आणि छान अशी आमची होळी आता सेलिब्रेट झालेली आहे, पाहू शकता तुम्ही तुमची. आणि त्यानंतर मग पाणी वगैरे आणलं मी आणि नैवेद्य आणला आणि पाणी टाकून असं गोल फेरे मारले. मी आजीला म्हणलं की 5 मारतात की 1 मारतात, आणि आजी मला सांगतात की 1 मार 5 मार, तुला जितक्या मारायच्या तितक्या मार. आणि ऐकून मला हसायला येत होतं की म्हणलं ठीक आहे मी 5 फेऱ्या मारते अशा. मनस्वीला म्हणलं की तू पण चल माझ्यासोबत. मग तिलासुद्धा असं पाणी घेऊन मी फेरी मारायला लावली. इथून तिला काय चालता येत नव्हतं म्हणून मी तिला असं उचलून घेतलं होतं. आणि तिला असं उचलून घेतल्यावरती ना तिला हसायला येत होतं की असं मम्मा मला काय उचलून घेते. त्यानंतर मग नैवेद्य घेतला मी, हळदी कुंकू लावलं, नैवेद्य वगैरे ठेवला. आणि त्याच्यामध्ये जे खोबरं टाकलेलं असतं ना ते पेटवायला, त्याला इतकी जास्त आग लागली होती ना, मग तेच मी विझवत होते इथं. आणि ते बाहेर काढलं ना ते मग आजी सांगत होत्या की त्याचे तुकडे तुकडे तोडून ना लहान लेकरांना खायला द्यायचे असतात. ही गोष्ट मला माहिती नव्हती की ते लहान लेकरांना खायला द्यावं लागत असतं. ही मला पहिल्यांदाच गोष्ट समजली. पण छान आहे कसं असं काहीतरी ना अनुभवायला भेटतंय नवीन ठिकाणी आल्याच्या नंतर. सगळं असं छान वाटत होतं मला, कारण माझी इथं ना पहिलीच होळी होती. केली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्लॉग कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सोमवार आहे तर भूक लागलेली आहे, जेवण करते. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा. तोपर्यंत बाय.